महाशिवरात्रीच्या दिवशी उपाय कोणते करावे, म्हणजेच घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी आपण काय करायचं आहे, त्याचबरोबर आपल्या राशीनुसार आपण शिवलिंगावर कशाचा अभिषेक करायचा आहे ते देखील बघणार आहोत. माघ वद्य चतुर्दशीला वर्षातील सर्वात मोठी शिवरात्र साजरी केली जाते. तिलाच आपण महाशिवरात्री असे म्हणतो. यंदा म्हणजे यावर्षी 26 फेब्रुवारी म्हणजेच उद्या आपण ती साजरी करणार आहोत. या दिवशी मोठ्या उत्साहाने सर्वत्र महाशिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी भगवान शिवासोबतच पार्वतीची देखील पूजा केली जाते. तसेच आपण केलेली पूजा महादेवापर्यंत पोहोचली तरच इच्छित मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यासाठी शिवलिंगावर दूध, चंदन, भस्म, भांग, धोत्र्याची फुले इत्यादी अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात. या पूजेलाच जोड द्यायची आहे एका उपासनेची, जेणेकरून त्या उपासनेच्या प्रभावाने आपले वास्तुदोष देखील मिटतील. ती उपासना कोणती, तर मित्रांनो ते जाणून घेणार आहोत. महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात अशी मान्यता आहे. अशा परिस्थितीत महाशिवरात्रीच्या दिवशी वास्तुदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत ते आज आपण बघणार आहोत. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाला अभिषेक करून जलाधारीचे पाणी घरी आणावे. जलाधारी म्हणजे आपण शिवलिंगावर जे पाणी अर्पण करतो आणि अशोक सुंदरीपासून जी जलाधारी असते, जिथनं पाणी खाली पडतं, ते पाणी जलाधारीतलं पडत असलेलं पाणी आपल्याला घरी आणायचं आहे. घरी आणल्यानंतर ओम नमक शांभवायच मनोभावायच नमः शंकरायच या मंत्राचा जप करत ते तीर्थ पाणी घरभर शिंपडायचं आहे. असं केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते असे सांगितले आहे. एकाच घरात आपसी कलह, रोगराई, इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराचा ईशान्य कोपऱ्यात रुद्राभिषेक करणे शुभ असते. ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते. त्यामुळे रुद्राभिषेकही त्याच दिशेला करावा. लघुरुद्र, महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान या दिवशी इच्छित फलदायी ठरते. बघा, या दिवशी तुम्हाला अभिषेक पूजा करायची तर ती तुम्ही ईशान्य कोपऱ्यात केली तर ती खूप फलदायी ठरेल. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराचा पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावावे आणि त्याला पाणी घालावे. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकताच लावलेल्या रोपाजवळ तुम्हाला तुपाचा दिवा देखील लावायचा आहे. असे केल्याने देखील घरातील वास्तुदोष कमी होण्यास मदत होते असं सांगितलं आहे. घरातील संकट दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेला शिवपरिवाराचे चित्र लावावे. म्हणजेच त्यामध्ये भगवान शिव, माता पार्वती, कार्तिकेय आणि गणपती यांचे चित्र लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते. लक्षात घ्या, कुटुंबाचाच फोटो तुम्ही लावू शकता. तसेच कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात. भगवान शंकर आणि त्यांचा परिवार आदर्श परिवार मानला जातो आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा आपल्याला मिळत असते. म्हणून संपूर्ण परिवाराचं एक चित्र तुम्हाला लावायचं आहे. या दिवशी शंकराला बेलपत्र वाहायचं आहे. रुद्राभिषेक सुरू असताना मनोमन ओम नमक शिवाय हा जप करत अर्पण केलेले बिल्व म्हणजे बेलपत्र मनातील निचरा दूर करून सन्मार्गास प्रवृत्त करते. तसेच एखाद्या गरजू व्यक्तीला पोटभर अन्न किंवा शिदा, एक वेळचं जेवण होईल एवढा तरी शिदा तुम्हाला त्याला द्यायचा आहे. यामुळे देखील वास्तुपीडा कमी होण्यास मदत होते. आता बघूया आपल्या राशीनुसार कसला अभिषेक करावा. मेष राशीच्या लोकांचा स्वामी मंगळ आहे. महाशिवरात्रीला शिवलिंगाच्या कच्चे दूध, दही आणि धोत्र्याचे फूल, फळ अर्पण करा. रक्तचंदनाचे त्रिपुंड लावावे. शिवाष्टकाचे पठण करावे. तसेच कण्हेरीचे फूल अर्पण करणे शुभ ठरू शकेल. लाल चंदन आणि गूळ सुद्धा अर्पण करावं. तसेच वृषभ राशीच्या लोकांनी, या राशीचा स्वामी शुक्र आहे, महाशिवरात्रीला दह्याचा अभिषेक करावा. साखर, तांदूळ आणि पांढरी फुले अर्पण करावी.
शक्य असेल तर शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा. मोगऱ्याचे अत्तर, बेलपत्र आणि चंदन अर्पण करावे. शिवचालिसेचं पठण करावं किंवा मग श्रवण तरी नक्की करावं. मिथुन राशीचे लोक. मिथुन राशीच्या या राशीचा स्वामी बुध आहे. महाशिवरात्रीला स्फटिकाच्या शिवलिंगाची पूजा करणे उत्तम मानले जाते. स्फटिकाचे शिवलिंग उपलब्ध नसल्यास मंदिरात पूजा करावी. 7 प्रकारची फुले अर्पण करावी. शिवाच्या स्तोत्राचे पठण करावे. तसेच शक्य असेल तर उसाच्या रसाने शिवाला अभिषेक करावा. उसाच्या रसाने कुठल्याही राशीच्या लोकांनी अभिषेक केला तर लक्ष्मी प्राप्ती होते असं देखील सांगितलं आहे. आता कर्क रास. या राशीचा स्वामी चंद्र आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुपाचा अभिषेक करावा. शिवलिंगाला कच्चे दूध, जल, अष्टगंध, चंदन, पांढरी मिठाई अर्पण करा. शिवसहस्त्र नामवलीचे देखील पठण करा. तसेच सिंह राशीच्या लोकांचा स्वामी सूर्य आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी फळांच्या रसाचा अभिषेक करावा. फुले, बेलपत्र अर्पण करावी. शिवमहिम स्तोत्राचं पठण करावं. शक्य असेल तर गुळाच्या पाण्याने अभिषेक करावा. गुळ आणि तांदळापासून बनवलेली खीर अर्पण करावी. तसेच कन्या रास. या राशीचा स्वामी बुध आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला कापूर मिश्रित पाण्याने अभिषेक करावा. शक्य असेल तर उसाच्या रसाचा अभिषेक देखील करावा. बेलपत्रवर ठेवून नैवेद्य अर्पण करावा. शिवचालिसेचं पठण करावं किंवा श्रवण करावं. ओम नमः शिवाय या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा तरी जप करावा. तुळ रास. या राशीचा स्वामी शुक्र आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. शक्य असेल तर सुगंधित तेलाचा देखील अभिषेक करावा. पंचामृत तसेच श्रीखंडाचा नैवेद्य शिवलिंगाला दाखवावा. बेलपत्र, मोगरा, अक्षता, चंदन अर्पण करावं. पांढरी फुले अर्पण करावीत. तुपाचा दिवा लावावा. यथाशक्ती महामृत्युंजय मंत्राचा जाप करावा. शिवचालिसेचं पठण देखील करावं किंवा मग ते श्रवण तरी करावं. वृश्चिक रास. या राशीचा स्वामी मंगळ आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मध आणि तुपाचा अभिषेक करावा. पंचामृताचा अभिषेक करावा. लाल रंगाच्या पदार्थाचा, लाल मिठाईचा नैवेद्य दाखवावा. रक्तचंदनाचे त्रिपुंड लावावे. फुले अर्पण करा. ओम नागेश्वराय नमः. ओम नागेश्वराय नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा तरी जप करावा. धनुरास. या राशीचा स्वामी गुरु आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात पांढरे तीळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. पिवळी फुले अर्पण करावी. शक्य असेल तर हळदयुक्त दुधाचा अभिषेक करावा. महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करावा. मकर राशी. मकर या राशीचा स्वामी शनी आहे. महादेव शनीचे आराध्य आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला गहू अर्पण करावे. शक्य असेल तर अभिषेक करावा. विधिवत पूजा करून ओम अर्धनारीश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. शंकराला अर्पण केलेले गहू गरजू गरिबांना दान करावे. कुंभरास. या राशीचा स्वामी शनी आहे. महादेव शनीचे आराध्य दैवत आहेत. शिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा. शमी, फुले अर्पण करावीत. भस्माचा त्रिपुंड लावावा. महामृत्युंजय कवच पठण करावं किंवा मग श्रवण तरी नक्की करावं. मीन रास. या राशीचा स्वामी गुरु आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग बनवून पूजा करावी. शक्य असेल तर केशरयुक्त दुधाचा अभिषेक शिवलिंगावर करावा आणि पिवळी फुले अर्पण करावी. ओम अनंत धर्माय नमः या मंत्राचा यथाशक्ती जप करावा. तसेच ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर हळदी कुंकू अर्पण करू नये असे देखील सांगितले आहे.
त्याचबरोबर नारळ देखील अर्पण करू नये. मात्र माता पार्वतीसाठी खणा नारळाची ओटी, शृंगाराचं सामान आवर्जून घेऊन जावं. व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक नक्की करा.